जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरलंय। 20 दिवसानंतर ही परिस्थिती जैसे थे पाहायला मिळाले। लोकशाही मराठीचा सलग 20 दिवस रिअलिटी चेक झाला आणि या संदर्भात जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य मागच्या काही दिवसांपासून पाहायला मिळतंय। आज 20वा दिवस आहे। लोकशाही मराठीकडून मागच्या 20 दिवसांपासून या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। मात्र पालिका प्रशासनाकडून अनेक दावे करण्यात आले आहेत, ते सगळे आजही फोल ठरत आहेत। पालिका प्रशासनाकडून काल लोकशाही मराठीनं बातमी दाखवलेल्या बातमीची दखल घेत ज्या ठिकाणी कचराच नाही अशा ठिकाणाहून काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती पोस्ट केले होते। त्यानंतरही आज सुद्धा आपण हे दृश्य पाहतोय। कचऱ्याचं साम्राज्य मोठ्या प्रमाणावरती जुहू चौपाटीवरती पाहायला मिळतंय। जुहू चौपाटी एक असं ठिकाण ज्या ठिकाणावरून केवळ देशभरात नाही तर जगभरातून पर्यटक येत असतात। मात्र त्या जुहू चौपाटीवरची दृश्य आहेत, कचऱ्याचं साम्राज्य त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि लोकशाही मराठीच्या माध्यमातून वारंवार या संदर्भात रिअलिटी चेक करण्यात आलाय आणि 20 दिवसानंतर सुद्धा परिस्थिती जैसे थे पाहायला मिळते। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे आपल्यासोबत जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय तब्बल 20 दिवसांपासून लोकशाही मराठी या संदर्भात वारंवार रिअलिटी चेक करत आहे, मात्र आज सुद्धा परिस्थिती जैसे थे आहे। आज 20व्या दिवशी काय अपडेट आहेत जुहू चौपाटीवर? अगदी कारण पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय की ज्यावेळी लोकशाही मराठीला कळालं की जुहू चौपाटीवरती समुद्रकिनारी संपूर्ण प्लास्टिकच्या कचऱ्यानं अकराळ विक्राळ रूप जो आहे तो धारण केलेला आहे आणि त्याचीच संपूर्ण परिस्थितीची या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लोकशाही मराठी म्हणून आपण पोहोचलो होतो। अगदी पहिल्या दिवसापासून आज 20 दिवस उलटलेले आहेत। आपण पाहू शकतो की काय भीषण परिस्थिती आजही आपल्याला पाहायला मिळते। काल पालिका प्रशासनाकडनं मोजके काही फोटो व्हिडिओ जे आहेत जिथे कचरा नसल्याचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आणि सांगितलं गेलं की कचरा साफ झालेला आहे जुहू चौपाटीवरचा। मुंबईकर देखील आता समाधान व्यक्त करत आहेत, पण काय सत्य परिस्थिती आहे हे आजही पाहू शकतो। मुंबईकर आहेत, इथले स्थानिक आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल? खरं तर मागच्या काही दिवसांपासून आम्ही या सगळ्या सत्य परिस्थितीचा आढावा घेतोय। पालिका म्हणते साफ झालेला आहे, जे दावे करतात मॅनपॉवर वाढवलाय, मशिनरी वाढवली, काय सत्य परिस्थिती आहे? आता बघा, त्या दिवशी पण मी म्हणालो की जो कचरा पडला होता त्यांच्याकडे मॅनपॉवर नव्हता। आता काल त्या लोकांनी काहीतरी त्यांचे डंपर विंपर आणून तिथून उचलला, पण तो काय आता हा दर्या थोडा मोठा आहे, जास्त दर्या आहे, कारण संकष्टीपर्यंत चतुर्थीपर्यंत हा मोठा दर्या असतो। त्यामुळे हा आता दर्या मोठा असल्या कारणाने तो त्याच्यावरती तो कचरा तरंगून आता वाड्याच्या दिशेने तो आणखीन पुढे सरकलेला आहे। तो पूर्ण एरिया इथे भरलेला आहे, नारायण राणेपासून तर जुहू कोलीवाड्यापर्यंत पूर्ण पसरलेला आहे। आता या लोकांच्या आता बघा, त्या लोकांच्या आज काय मशिनरी दिसत नाही, काही दिसत नाही, फक्त मॅनपॉवर दिसतंय। तो काय गोळा करणार याच्यामध्ये? काहीच गोष्ट 75 मॅनपॉवर आहेत, सोबतच मशिनरी वाढवल्यात। किती दिसते मॅनपॉवर? आता बघा, आता तुमच्या सामने आहे मॅनपॉवर चालू आहे, तिथे उचलतात, इथे उचलतात, पण मशिनरी कुठे दिसतच नाही। बघा तुम्ही इथे हे मारा, त्या कॅमेरा मारा की मशिनरी कुठे दिसतच नाही। मशिनरी तर पाहिजे, त्याचे मशिनरी उचलले एक साईडला टाकेल, नंतर तो डंपरमध्ये टाकून घेऊन जातील। या आता बघा ते ट्रॅक्टर घेऊन येतात, त्याच्यामध्ये भरतात आणि भरून तो जाऊन त्या दांडा साईडला, ब्रिजच्या त्या साईडला जसं काही लपून ठेवलेला कचरा आहे तिथे किती आता जमलेला आहे, तो अजून मी टाकला नाही। या लोकांना बोलतो की तुम्ही जावा त्या साईडला, तिथे बघा किती जमा झालाय त्याचा कचरा, तो उचलायला पाहिजे ना। आता त्या दिवशी उचलला त्या लोकांनी कचरा, पण आता काल तो उचलला नाही। आता तिथे एवढा जमा झालाय, रात्रपासून जमा करतात, संध्याकाळपासून आम्ही बघतोय, तिथे बसतोय आम्ही, तिथे ते बघतोय ते जमा झालाय तिथे, पण ते काय ते उचललं नाही। आता तिथे आता ट्रॅक्टर जाऊन तिथेच फेकतात तिथे कचरा, पण तो उचलायचा कधी? आता ते 3 दिवस 4 दिवस तसा तिथे ते डोंगर बनतो आणि तो ब्रिज बनतोय आणि त्याच्या पलीकडे टाकलेला आहे, तो तुम्हाला दिसून येत नाही, तो लपवल्यासारखा झालाय। पण नवीन डम्पिंग ग्राउंड जो आहे तो जुहू चौपाटीवरती तयार झालेला असं म्हणता येईल? जुहू चौपाटी नका म्हणू, तो जुहू चौपाटी जुहूच्या एरियाच आहे, सांताक्रूज एरियाच पडतो हा, पण तो आमच्या दांडा साईडला जायला केलेला आहे। तो दांडा साईडला आहे ना जो एरिया, त्याच्यामध्ये तो आता ब्रिज बनतोय, ब्रिजच्या पलीकडे टाकलाय, म्हणजे तो दिसून येत नाही त्या लोकांना। जवळच आपण पाहतोय की नारायण राणेंचा बंगला आहे, त्यांना तरी याची दखल ते घेतील का वाटतंय का? कारण त्यांच्या बंगल्याच्या इथे देखील टनभर कचरा आहे। त्यांच्या तिथूनच कचरा आहे, तो सी प्रिन्स पासून तर नारायण राणे असा पसरलेला आता एकदम पसरलेला, म्हणजे त्या पाण्यामुळे आता जास्त पाणी आहे, आता उदान जास्त आहे, उदान जास्त करण्याने तो आता पसरला, आता तो खालपर्यंत पसरला जास्ती। अगोदर वर होता, आता तो खालपर्यंत पसरला, बघा किती पसरलाय तो
पूर्ण एरिया पसरून गेलाय तो आता. आजही मुंबईकरांना किती त्रास होतोय खरं तर काय सांगाल, कारण टनभर कचरा आजही, माझ्या कॅमेरामॅनला मी विनंती करते, टनभर कचरा आजही पाहायला मिळतोय. नारायण राणेंचा बंगला इथेच आहे. सगळे आपण पाहतोय की संपूर्ण व्हीआयपी एरिया आहे, मोठमोठे रेस्टॉरंट्स आहेत, मात्र इथला देखील रेस्टॉरंट्स मधला कचरा देखील समुद्रामध्ये फेकला जातोय. पाईप्स जे आहेत या ठिकाणी सगळे उघडे आहेत, जे मॅन होल आहेत किंवा मग जे नाले आहेत ते देखील आता ओपन आपल्याला पाहायला मिळतात. सगळाच इथला कचरा जो आहे तो समुद्रामध्ये फेकला जातोय. खरं तर इथे समुद्राचं पाणी देखील या कचऱ्यामुळे काळं झालेलं आहे, खराब झालेलं आहे. व्यवसायावरती खरं तर मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये तुम्ही जात असत, किती या सगळ्याच व्यवसायावरती फटका बसलेला आहे? आता ते आमच्या हातावरती मासली पकडतात. जे बघा हे बाजूला जाळी मिळतात, जाळी आहे, हे लोक जाऊन इकडूनच मासे मारतात. पण या कचऱ्यामुळे आता ते लोक पण मासे पकडायला जात नाही, त्यांचा रोजगार पण आता बंद आहे. कंबरभरून कचरा आहे आणि त्याच्यामध्ये जाळीमध्ये फक्त कचरा देतो, मासली येत नाही. मग हे आता आमचा व्यवसाय पण आमचा, आता बघा आमच्या बोटी सर्व बंद झाल्यात, बोटी बंद झाल्यात, बोटी काही ते आमच्या चालू नाही आहेत. पण हे हातावरती जे आणतात पकडून त्यांचं मरवान झालंय, कारण त्यांचा पण व्यवसाय ठप्प झालेला आहे. कारण हा आता कचरा पसरल्यामुळे त्या कचरा, त्या जाळीमध्ये कचराच येतो, मासली तर येत नाही. आता काय सांगाल, तुम्ही पण इथले स्थानिकच दिसतायत, किती वर्षापासून इथे वॉकसाठी येत असाल आणि आज जी कचऱ्याची परिस्थिती इथे समुद्रकिनारी दिसते, किती त्रास होतोय? त्रास तर होतोच, पण दरवर्षी हेच आहे. किती कचरा येतो, परत ते ढिगारे करतात, परत तो भरतीला टिकून जातो. ओटी भरतील असं, त्याच्यामुळे ते सगळं साफ करायला पाहिजे. आणि त्यामुळे ते डंपर वगैरे भरून जातात ना, असताना आम्ही डोळ्याने बघतो कचरा जमा होतो. पण एका ठिकाणी गेल्यानंतर भरती आल्यानंतर त्याच भरतीला परत पाणी कचरा समुद्रात जातो. आणि कचरा एवढा आहे काय तेवढं ना. आता मच्छी मारायला गेले होते तर कंबरभर पाण्यात गेले, तिथून परत आले, तिथे मच्छी आहे म्हणजे सगळा कचराच आहे. ते मच्छी पाक बनतात, ते खोलवर जात, ते काही जमलंच नाही. नक्कीच. कारण आजही आपण पाहतोय की मच्छीमारी करण्यासाठी जाणारे कोळी बांधव यांच्या देखील आता व्यवसायावरती फटका बसू लागलेला आहे. कारण समुद्राचा सगळा पाणी जो आपण पाहिला तर काळा पडलेला आहे, खराब झालेला आहे. अक्षरशः जर मच्छीमारासाठी मच्छी पकडण्यासाठी जर समुद्रात जायचं असेल तर आपण पाहतोय की कंबरभर जर पुढे गेलो तर हा कचराच कचरा जो आहे तो पाहायला मिळतोय. आणि याची सगळीच परिस्थिती जी आहे ती लोकशाही मराठी पहिल्या दिवसापासून अगदी आज 20 दिवस होत आहेत आणि आजच्या दिवशी देखील जैसे थे परिस्थिती पाहायला मिळते. कशा पद्धतीत आपण पाहतोय की पालिका प्रशासन या सगळ्याच परिस्थितीवरती जरी आपण जर म्हटलं तर लोकशाही मराठी जी दखल घेत आहे, त्याचे काही व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत पालिकेने आणि लोकांची कशी मुंबईकरांची फसवणूक करत असल्याचं हे स्पष्ट चित्र आजही आपण पाहू शकतो. कारण गंभीर परिस्थिती आहे, आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला, याच्याकडे देखील पालिका गांभीर्यानं पाहत नाही. महापौर आज पोहोचलेल्या नाहीये, त्यामुळे प्रशासनानं जुहू बीचवरची प्रत्येक अपडेट आपण वेळोवेळी तुझ्याकडून घेतच राहू. तुर्तास या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.